नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्यासोबत माझ्या फेवरेट एव्हरग्रीन अशा निवेदिता ताई आहेत. त्यांना भेटल्या मी कॉम्प्लिमेंट केले की मला खूप आवडले. ताई कशा आहात? मस्त, थँक्यू सो मच. एकदम मजेत. मला तुम्ही नेहमी भेटल्यावर अशा प्रसन्न वाटतात. आज तुम्ही खरंच गौराई दिसताय. अरे बापरे. थँक्यू थँक्यू. खरंच छान वाटतं. आणि आज तुमच्या रेसिपीजच्या पण आम्ही वाट बघतोय की कधी पडतायत, कधी तुम्हाला वेळ मिळतोय कामांमधून. आणि काय करायचं, आमरसाचे मोदक करायचे त्यावेळेला, त्याच्यामुळे बघूया कधी वा, मध्ये वेळ काढून वेळ मिळतो तसं करणार. नक्की. म्हणजे मला एक्सक्लुझिव्ह मिळाले की आमरसाचे मोदक येस. तुमच्या हातची चवच वेगळी असेल. आणि आम्ही कधी खाल्लं नाहीये पण ते माहिती आहे. मग बोल. नक्की. आज गणपती बाप्पांसाठी आपण सगळे जमा झालो आहोत. तुमच्या आवडीचा असा कुठला एक डेकोरेशन होतं की तुम्हाला जे खूप आवडले? देखावा म्हणतो ना आपण, स्वतःहून बनवलेला असतो, स्वतःच्या हाताने बनवलेला असतो, असं झालं की चांगलं आहे, माझ्याने जमलंय आता हे असं. माझा जन्म गिरगावातला, त्याच्यामुळे आमच्यात साळीमध्ये गणपती असायचा. मी गिरगावात राहायचे, ठाकूरद्वारला, झाऊबावाडी. तर तेव्हा ना असं सगळे मिळून येऊन आम्ही त्या गणपतीची आरास करायचो. त्याच्यासाठी मला अजून आठवतंय, मी लहान असताना आयुष्यात पहिल्यांदा, सगळे लुडबुड करू नको म्हणत होते, पण आमच्या शेजारच्या एक आजी होत्या आणि त्यांनी पहिल्यांदा मला रांगोळी काढायला शिकवली. तर त्यांनी मला फुल शिकवलं. तर माझे हात एवढेसे कसं जमणार, असा ठिपका काढून त्याचं असं फुल काढ. आणि तशी फुलं काढून गेलेली रांगोळी गणपती समोरची मी कधीच विसरू शकत नाही. मला खूप आनंद वाटत होता तेव्हा की मी माझ्या हाताने बाप्पा समोर काहीतरी काढलं. वाव, किती छान ही गोष्ट. म्हणजे तुम्ही लहानपणी सगळं ते बनवत होते आणि ती तुमच्या लक्षात राहिली, हे महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं असतं. तरी हे काय मला खूप आवडले जे तुम्ही कॉम्बिनेशन केलंय सगळं. ओके, ह्याला म्हणतात जो माळ. कारण हा जो पर्टिक्युलर मणी आहे ह्याला जो मणी म्हणतात. हे कोल्हापूरचे मणी आहेत, ते तिकडनं घेतलेले आहेत. हे मँगलोर साईडचं मंगळसूत्र आहे माझं आहे हे. की नथ ही मला माझ्या मोठ्या बहिणीने माझ्या लग्नात दिली. त्या माझ्या नथीला 36 वर्ष झाली आहेत. हे जे चौकोनी जेव्हा तुम्ही घालताना घालातलं मोत्याचं, त्याला चौका म्हणतात. चौका ते आहे. आणि हे जे आहे त्याला म्हणतात पखे. हे आमच्या गोव्याकडचा दागिना आहे हा, जो मला माझ्या मोठ्या जावेनी, आमच्या नूतन वहिनींनी दिलाय माझ्या एका वाढदिवसाला. असे सगळे दागिने. आजचं सगळं क्रेडिट तुमचं. आणि हा तन्मणी आहे. हो. आणि ही साडी पण, ही पैठणीच आहे, पण ह्याला ना, ह्या बॉर्डरला, म्हणजे ह्या 3 प्रकारनी झालेली ती बॉर्डर आहे. ही एवढी खवल्याची बॉर्डर म्हणतात. त्या खवल्याच्या बॉर्डरी बरोबर युजली त्याच्यावरती जर पोपट असेल बॉर्डरवरती तर त्याला मुनिया म्हणतात. पोपटाला मुनिया म्हणतात. मुनिया बॉर्डर आहे. पण ही मोरपंखी, मोराची फुलाची बॉर्डर असंच म्हटलं जातं त्याला. बापरे, तुम्ही इतकं बारकाईने बघता घेताना. मी बघा कसं जमतं एवढं बारकाईने. आणि आवड आहे मला सगळ्या गोष्टींची, म्हणून हाऊस. आणि ते नथीचं तर विशेष वाटतंय की तुमच्या लग्नातली ना तुम्ही आता वेअर केलं आणि लग्नातील. हो. छान वाटतंय. गणपती बाप्पा म्हटले की आपण म्हणतो की एखादी आरती किंवा गाणी. मग तुमचं पर्सनल काय, गणपतीची आरती की गाणी? आपण म्हणूया सगळ्यात जवळचा स्वर कानातला कोणाचा आहे जगातल्या कुठल्याही सणासाठी, तो म्हणजे लता दीदींचा. लता दीदींच्या आवाजातली आरती. आणि फेवरेट गाणं तुमचं कुठलं होतं? गणपतीचं असं ते मी लिटिल थिएटर बालरंगभूमीत काम करायचं तेव्हा एक सुधाताईंनीच लिहिलेलं आणि सोनाळकरांनी म्युझिक दिलेलं. तू सुख करता, तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया. वाव, किती छान. म्हणजे हे आमच्याकडे पण आरती बोलली जाते, पण मला माहिती नव्हतं की ही त्यांनी केलेली आहे म्हणून. खरंच ही तेव्हा आवडायची. एक सूर म्हणते आपण जुळतो देवा किंवा मोरया असं जे करतात, सूर जे जोडतात, असं तुमच्याकडचं कोण आहे? आरती नाहीये पण ते सूर मला वाटतं माझा मुलगा करायचा ते. आणि मग त्याची मजा घ्यायचा तुम्ही सगळे. ते गणपतीचं असू दे किंवा विठ्ठलाचं असू दे, कुठलंही असू दे. तुम्ही मोदक छान बनवतातच, पण मोदका व्यतिरिक्त गणपतीला तुमच्याकडे स्पेशली काय दाखवलं जाते नैवेद्याला? ते ऋषीची भाजी युजली असते ऋषी पंचमीच्या दिवशी. आणि रोज काहीतरी एक गोड नैवेद्य करतेच मी गणपतीसाठी 10 दिवस. आणि पुरणपोळी? पुरणपोळी गौरीच्या दिवशी, गौरी जेवायला येतात तेव्हा. अच्छा. आज सगळेच तुमच्या परिवारामध्ये सगळे छान दिसत आहेत, पण पर्सनल फेवरेट तुमचा कोण आहे? सगळेच. आईचं कोणी एक लाडका दुसरं दोडकं नसतं ना, सगळेच माझे लाडके. आपण पटकन रॅपिड फायर खेळूया. मी नाही प्रश्न विचारते, तुम्ही पटकन उत्तर द्यायचं. ओके. उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. तयार डेकोरेशन की टाकाऊ पासून टिकाऊ? टाकाऊ पासून टिकाऊ. गाव की शहर? कठीण आहे हे जरा. शहर. आणि भजन की गणपतीची गाणी?
गणपतीची गाणी. गणपतीचं गाणं तर मगाशी ताईने सांगितलं त्यांचं काय फेवरेट आहे. थँक्यू सो मच ताई. अशाच छान छान दिसत राहा. गणपती बाप्पांचे मोदक तुम्हाला दरवर्षी मिळो. छान राहा. थँक्यू.